सदैव सत्यासोबत। वेळेत सेवा देण्यासाठी सर्वांना आधुनिक तंत्रज्ञान शिकावे, डॉक्टर मिताली सेठी। नंदुरबार दिनांक 28 एप्रिल 2025 रोजी जिल्ह्यातील नागरिकांना वेळेत सेवा देण्यासाठी सर्वांना आधुनिक तंत्रज्ञान शिकावे, कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा AI कार्यालयीन कामकाजात वापर करावा, असं प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांनी आज केले। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बिरसा मुंडा सभागृहात महाराष्ट्र राज्य लोकसेवा हक्क आयोग सन 2024 ते 25 आणि 28 एप्रिल सेवा हक्क दिन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते। यावेळी त्या बोलत होत्या। या कार्यक्रमास उपविभागीय अधिकारी शहादा तथा सहाय्यक जिल्हाधिकारी कृष्णकांत कनवारिया, उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबादचे ॲडव्होकेट सागर घाटे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते। जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांनी यावेळी बोलताना म्हणाल्या, जिल्ह्यात आपले सरकार केंद्राची संख्या कमी असल्यानं सेवक हक्क कायद्यासाठी लोकसंख्या निहाय SSC केंद्र आहेत, त्यांना आपले सरकार सेवा केंद्र म्हणून घोषित करण्याचा निर्णय घेतला आहे। त्यामुळे राज्याच्या प्रत्येक सेवा या केंद्रामध्ये मिळतील। तसेच एकाच जागेत सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी किंवा मोबाईल ई-सेवा केंद्र जे लोकांच्या घरी जाऊन सेवा देऊ शकतील याची संकल्पना असून प्रशासन त्यावर काम करत आहे। सेवा हमी कायद्याची कार्यपद्धती कशी राहिली पाहिजे यासाठी जिल्ह्यात उपविभागीय अधिकारी शहादा यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे। ज्या भागात सेवांचा अभाव आहे अशा भागात विशेषतः धडगाव, अक्कलकुवा या तालुक्यातील प्रत्येकी 25 गावांसाठी सेवा हमीचा प्रकल्प करण्यात येणार असून यामध्ये लोकांचं मॅपिंग करून त्यांना घरोघरी कशी सेवा देता येईल याबाबत काम करण्यात येणार आहे। पोलीस विभागासोबत एक प्रकल्प तयार करण्यात आला असून धडगाव, अक्कलकुवा भागातील सर्व पोलीस स्टेशनमध्ये एक खिडकी उघडण्यात येणार असून या खिडकीद्वारे त्या तालुक्यातील नागरिकांना शासकीय योजनांची माहिती देण्यात येईल। या गोष्टी प्रामुख्याने सर्वांच्या सहभागाने जिल्ह्यात राबवावे असल्याचं जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीमती सेठी यांनी सांगितलंय। उपविभागीय अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी कृष्णकांत कनवारिया यांनी यावेळी बोलताना सांगितले की वेळेत सेवा देणे हा सेवा हक्क कायद्याचा महत्त्वाचा भाग असून वेळेत सेवा न दिल्यास अधिकाऱ्यांना शिक्षा होऊ शकते। तसेच दुर्गम भागातील व्यक्तींना वेळेत सेवा दिल्यास त्यांना वेळोवेळी चक्रा माराव्या लागणार नाहीत असं सांगितले। उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबादचे ॲडव्होकेट सागर घाटे यांनी कायद्याच्या कायदेशीर बाबींची माहिती दिली व या कायद्यात काय करावे, काय करू नये याविषयी सविस्तर माहिती यावेळी त्यांनी दिली। महाराष्ट्र राज्य लोकसेवा हक्क अधिनियम 2015च्या अनुषंगाने 2024 ते 25 या वर्षात अधिसूचित सेवा नियत कालावधीत देऊन उत्कृष्ट कामगिरी केलेल्या अधिकाऱ्यांना प्रशस्तीपत्र देण्यात आले। यामध्ये सहाय्यक जिल्हाधिकारी अंजली शर्मा, तहसीलदार दीपक धिवरे तळोदा, दीपक गिरासे शहादा, दत्तात्रय जाधव नवापूर, नायब तहसीलदार राजेश अमृतकर नंदुरबार, दिलीप गांगुर्डे अक्कलकुवा व किसन गावित अक्राणी यावेळी उपस्थित सर्व अधिकारी कर्मचारी यांनी सेवा हक्क दिनाच्या अनुषंगाने घ्यावयाची शपथ घेतली। आभार नायब तहसीलदार संदीप सोनवणे यांनी मानले। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.